नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने पत्रकार परिषद में केंद्र और राज्य सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने महिला आरक्षण संविदा संशोधन को लेकर सरकार की नीतियों पर सवाल उठाए और इसे राजनीतिक लाभ का प्रयास बताया। वडेट्टीवार ने कहा कि सरकार की नीतियां लोकतंत्र और संविधान के खिलाफ है और जनता पर बोझ बढ़ा रही है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि सरकार महंगाई, बिजली शुल्क और आर्थिक संकटों को संभालने में असफल है। साथ ही उन्होंने विपक्षी एकजुटता और राजनीतिक रणनीति पर भी अपने विचार रखे। सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, 131वी घटना दुरुस्ती फेटाळल्यानंतर जी आग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये लागली ती गेली 4-5 दिवस झाले विझत नाही आहे आणि ओटापासून तर बेंबीपर्यंत जेवढ्या वेळा काँग्रेसचं नाव घेता येईल तेवढ्या वेळा काँग्रेस करून काँग्रेसला महिला विरोधी ठरवण्याचं काम, त्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते आहे। खरं तर मुळात 131वी घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक समोर आलं त्या विधेयकातील तरतुदी काय होत्या, ते विधेयक कुठल्या नावाने आलं, आता ह्यांनी नारी शक्ती वंदन असं नाव दिलं। 106वी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यावेळेसही नारी शक्ती वंदन हा नाव उल्लेख नव्हताच। 33% महिलांना आरक्षण इतकंच त्या विधेयकामध्ये लिहिलेलं होतं आणि 17 तारखेला आलेल्या त्या विधेयकामध्ये मांडलेल्या विधेयकामध्ये 131वी जे घटना दुरुस्तीचं विधेयक आलं अमेंडमेंटचं, त्यामध्ये सुद्धा नारी शक्ती वंदन उल्लेख नाही। फक्त एवढंच की महिलांच्या आरक्षणाला 33% आरक्षण लागू करण्यासाठी मग डिलिमिटेशनची आवश्यकता आहे आणि लोकसभेची, विधानसभेची संख्या वाढीचा प्रस्ताव त्या ठिकाणी होतो। जिथे नारी शक्ती वंदन हा उल्लेखच नाही तिथे यांनी बोंबाबोंब मारणं सुरू केलं। खरं तर 106वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्यामध्ये महिला आरक्षणासाठी 33% आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे आणि एकमताने ते विधेयक पारित व्हावं म्हणून समर्थन दिलं। ते समर्थन दिल्यानंतर ते विधेयक घटनेमध्ये रूपांतरित होण्यासाठी, कायद्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी राष्ट्रपती महोदयाकडे गेलं। राष्ट्रपती महोदयाकडे 3 वर्ष ते विधेयक पडून होतं, परंतु काल म्हणजे या विशेष अधिवेशनापूर्वी ही बाब आमचे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार, आपल्या केंद्र सरकारने त्या विधेयकावरचं गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं नव्हतं किंवा सहीच केली नव्हती। पण अलीकडे हे विधेयक टेबल होण्यापूर्वी 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सही करून ते गॅझेट नोटिफिकेशन निघालं। म्हणजेच 106वी घटना दुरुस्ती ही आता मान्य झाली आणि महिलांच्या 33% आरक्षणाच्यावर शिक्कामोर्तब झाला। मग हे 106वी घटना दुरुस्ती झाली, मंजूर झालं, नोटिफिकेशन निघालं, सगळ्या गोष्टी झाल्या। मग हे 131वी घटना दुरुस्ती आणण्याचं कारण काय, हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो। आणि हे करताना यामागे जर बिल आपलं किंवा विधेयक मंजूर आहे, 33% आरक्षण मंजूर आहे, हे सर्व असताना यामध्ये केवळ महिलांच्या पदराआड लपून भारतीय जनता पक्षाचा महिलांच्या पदराआड लपून या देशातील लोकशाहीवर घाला घालायचा होता, लोकशाहीवर आघात करायचा होता आणि डिलिमिटेशन करून घ्यायचं होतं। ते करत असताना संख्या वाढवून करायचं ही त्यामागची कुटील राजनीती होती। तुम्हाला माहीत असेल की आसाममध्ये अशाच प्रकारचा प्रयोग केला गेला
नव्यानं मतदारसंघांची पुनर्रचना केली गेली आणि तिथे इतका गोंधळ घातला गेला, ते आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील आपल्या देशातील लोकांना हे सगळं ठाऊक आहे. अनेक मतदारसंघाची संख्या कमी जास्त करून टाकली. साधारणतः आसाममध्ये 2 लाख मतदारसंघ असायला पाहिजेत, काही मतदारसंघाची संख्या 4 लाखापर्यंत नेली आणि तोडफोड करून टाकली. सोयीचं केलं. एक मतदारसंघाला सलग असतं, पण त्या ठिकाणी त्यांनी ते दुसरा मतदारसंघ मधात आणून एक मतदारसंघातील आमदाराला दुसरा मतदारसंघ ओलांडून पुढे जावं लागतं. अशा प्रकारची काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि हे इतकी तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली की सोयीचं करून घेतलं. जसं SIRच्या नावाखाली वेस्ट बंगालमध्ये जो काय आत्ता धिंगाणा चाललेला आहे, जवळपास 90 लाख मतं ही त्यातून डिलीट झाली. 27 लाख लोकांनी पूर्ण कागदपत्र दिली, पण त्यांनी समावेश करायचं की नाही त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. तुम्ही डिलीट केलं काय किंवा ते एडिट करतं, आपल्या ॲड करतं काय, यावर कुठलाही निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला नाही. म्हणजेच इलेक्शन कमिशन भाजपच्या दरवाजातील चपराशी झालेला आहे. इतकी लोकशाहीची विडंबना, लोकशाहीवर आघात, संविधानाची पायमल्ली हे सर्वप्रथमच या देशात सुरू आहे. वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवणे की खास रिपोर्ट नागपुर समय के लिए.